नमस्कार. मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी कच्ची भाजीची केळी घेतलेली आहे, ती कापून घेते. देठ कापून घेतलेलं आहे. आता वरची साल काढून घेते. अशा प्रकारे साल काढून घेते. साल काढून झालेलं आहे. इथे पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे. केळीची दोन्ही टोकं काढून टाकते आणि त्याची कापं काढून घेते. अशा प्रकारे केळीची कापं कापून घेतलेली आहेत. मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहेत. अर्धा एक तासाने पाण्यातनं कापं काढून घेतलेली आहेत. त्याला लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालून पेस्ट करून घेते आणि केळीच्या कापांना लावून घेते. मसाला लावून झालेला आहे. इथे रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे. ते केळीच्या कापांना लावून घेते. अशा प्रकारे तांदळाचं पीठ आणि रवा केळीच्या कापांना लावून घेतलेलं आहे. इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. त्यात कापं फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून कापं शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने केळीची कापं फ्राय करायला ठेवते. पुन्हा एकदा झाकण लावून घेतलेलं आहे. झाकण काढलेलं आहे. केळीची कापं शिजलेली आहेत. आता झाकण न लावता दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. केळीची कापं फ्राय करून झालेली आहेत. केळी घेतलेली आहेत मी साफ करून. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. मिठाच्या पाण्यात ठेवते. छोटा टोप घेतलेला आहे. त्यात कापून घेतलेली केळीच्या फोडी, एक कांदा आणि हिरवी मिरची घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून ठेवते आणि गॅसवरती ठेवते शिजायला झाकण लावून. 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. परत 5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. ओलं खोबरं घालते आणि भाजी मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. भाजी मिक्स करून घेते. कच्च्या केळीची भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक उभा चिरलेला कांदा घालते. 2 लसणीच्या पाकळ्या घालते आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. कांद्याबरोबर लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं भाजलेलं थंड झालं आहे. आता मिक्सरमधनं वाटून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि हिंग घालते. एक मोठा उभा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. कांदा परतून झालेला आहे. त्यात एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून सालीसकट घेतलेला आहे. तेलावर परतून घेते 2 मिनटं आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 5-6 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. पाणी घालते थोडंसं आणि झाकण लावून बटाटे शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बटाटे शिजले का बघते. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते आणि परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि भाजी मिक्स करून घेते. गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालते आणि कापून ठेवलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते आणि मिक्स करून घेते. थोडीशी साखर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 5-6 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बटाटे शिजलेली आहेत. आता भाजी मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते वरून आणि झाकण लावून वाफ काढून घेते.
2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। भाजी छान मिळून आलेली आहे। सलाड भाजी तयार आहे। इथे केळी मी बारीक चिरून घेते अशा प्रकारे। आणि मिठाच्या पाण्यात घालून ठेवते। इथे पॅनवर तेल गरम करायला ठेवले, त्यात बारीक चिरलेली केळी घालते आणि तेलावर परतून घेते। थोडंसं मीठ घालते आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तेलावर परतून घेते। केळी शिजलेली आहेत आणि कुरकुरीत झालेली आहे, काढून घेते मी। इथे एका भांड्यात एक कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, हिरवी मिरची, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर, ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते। इथे तेलात परतून घेतलेली केळीचे बारीक तुकडे घालते। थोडासा लिंबाचा रस घालते आणि सगळं मिक्स करून घेते। केळ्यांचा किसमूर तयार आहे। ते कढईत तूप घेतलेलं आहे मी, गरम झालेलं आहे। त्यात थोडीशी राई आणि जिरं घालते फोडणीला, हिंग आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि कढीपत्ता घालून मिरच्या परतून घेते तुपावरती। थोडीशी हळद घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते। शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते आणि सगळं एकत्र करून घेते। थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते, डाळ घोटून घेते रवीने आणि डाळीला छान उकळी काढून घेते। वरून कोथिंबीर घालते। तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।